हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आहे बघा. तर मित्रांनो, सगळेजण म्हणतात शेतकरी होणं सोपं असतं. शेतकरी म्हणजे काय अवघड आहे तेवढं? रानात बी घ्यायचं आहे, पेरायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आमचा गोठा आहे. मी घरात येऊन रेकॉर्ड करत आहे बरं का. हे आमचा गोठा आहे, ही शेळीचा गोठा. तर बघा, आम्ही संरक्षणासाठी कसं शेडनेट वगैरे शिवून घेतलेलं आहे ते व्यवस्थित बघू शकता तुम्ही. काही सगळं शेडनेट व्यवस्थित शिवून घेतले. त्यांना वारलं. आपण जातोय आता उडीद पलटी करायला. चला आपण जाऊया भरभर. उडीद पलतं उलटं करायचं आहे. ऊन पडलेलं आहे आज जरा भयंकर. आणि आज नक्की हे करायचं आहे पाहुणे. आणि ऊन चांगलं पडलं आहे, पण घरात माणसंच नाही ती की उडीद उलटं पालतं करायला जाण्यासाठी. मी एकटीच जात आहे. तर चला तुम्हाला दाखवतो उडीद. ही बघू शकता उडीद काळं जहार असं, म्हणजे हे उपसलं नाही आम्ही. आणि इकडं उपसलेलं आहे. हे बघा तुम्ही, हे सगळं उपसलेलं उडीद आहे. बघू शकता तुम्ही. बघा हे कसं झालं, पाक कुजून गेलेलं आहे. 8 दिवस झालं रक्षाबंधन म्हणजे सोमवारपासून आजच्या मंगळवार आहे आज, आजच्यापर्यंत किती पाक तुम्ही बघू शकता. पाक कसं झालेलं आहे, कसं मी उलटं पालतं करायला. तुम्ही बघा, तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला मी दाखवणार आहे कसं झाले. मोड्या आलेत मित्रांनो. इतकं परिस्थिती बेकार असते का नाही शेतकऱ्याची. आयुष्यात कधी शेतकरी होऊ नये असं वाटतं. पण बघा, आम्ही काय कष्ट करतो, काय काम करतो, कोणाला विश्वास पटणार नाही. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा. होईल तेवढं करायचं म्हणून काय मात्र जेवढं होतंय तेवढं करतो. पोरी घरात बसले तवर एवढं करतो. एवढी 2 लाईन तर मग जरा इथं शेळीकडे जरा गवत पण काढायचंय. मग आल्यावर आणि नंतर काढायचं. गेला नाही काय गावाकडं? गावाकडं म्हणतो, रानाकडं गेला नाही काय? मग आली का लेक? येणार होती नाही? येऊन तर काय करणार आहे? होयच की. हा हा. होय होय, काय असेल ते असेल. एवढं केवढं होतं तेवढं उलट पालत करतो गो. काल जरा उलट पालत केलंय म्हणताना का नाही हाडकलंय. मग संध्याकाळी जर मळणी करून घ्यायचं. मग काय असेल ते असेल. ऊन पडलंय बघायचं. मशीन आली तर आज घालून द्या की. घालायचं ऊन पडल्यावर आणि काढायचं आत ठेवायचं. मोड आले बघा तुम्हाला. हे ओका उलट करून दाखवतो. ओका हे शेंगाला मोड आले तर ओका ही हिरवं दिसते ना तुम्हाला मोड आलेलं. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलात चला की आमच्या शेतात तुम्हाला मी दाखवले. आमचं गोठा दाखवला काय आहे ते बघा. आमच्या गोठ्यात दाखवलं की पाऊस येताना त्याचं रक्षणासाठी कसं तयार केलेलं आहे तुम्ही बघितला चला. तर तुम्हाला शेतातलं पण पीक दाखवलेलं आहे कसं तुम्ही आत्ता बघितला. अक्षरशः आमच्या शेतातला ती उडीद आहे. उडदाला
मोडायला आलेले आहेत. उडीद उपसून ठेवलं होतं गेल्या रक्षाबंधन दिवशी उडीद उपसून ठेवलं होतं, म्हणजे सोमवारी उपसून ठेवलं होतं. काल सोमवारी 8 दिवस झालं सतत पाऊस पडतोय, सतत पाऊस पाऊस पाऊस. या पावसामुळे तुम्ही बघितला चला उडीद मी मगाशी उलटं पालतं करताना व्हिडिओ बघितला तुम्ही, आणि त्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्हाला मी दाखवलं की कसं उगवलं आहे. बाग असं शेणासारखं झालं आहे, अजिबात बघू वाटत नाही. दिवसभर ऊन 5 मिनटं ऊन पडतं, 5 मिनटं पाऊस, 5 मिनटं ऊन पाऊस असं. त्यामुळं का नाही आमचं जेवढं ऊन उडीद होतं, काही जणांचे सोयाबीन आहेत, इतकं नुकसान झालेलं तर मित्रांनो सगळ्याला वाटतं शेतकरी म्हणून सोपं आहे. शेतकरी काय करतोय, रानात बी नेतोय, पेरतोय, उगवलंय की विकणं, एवढं केलं म्हणजे झालं. तर मित्रांनो एवढं नसतं. इतकं 8 दिवस झालं आमचं पीक पाण्यात आहे. पाण्यातनं म्हणजे असं इतकं वाईट अवस्था झालेलं मित्रांनो, जीव खरंच रडकून दिलं. दिवसभर तिथं जायचं, खालीवर करायचं आणि यायचं घरला, येऊन टेकतो, नाहीतर तोवर पाऊस आणि जातोय, पाऊस थांबला की आणि ऊन पडतं. आणि तसंच आत्ता 8 दिवस झाले, 8 दिवस आमचे हेच कार्यक्रम चालू आहेत. मळणीवाल्याला बोलवावं, मशीन येतं असं म्हणून, पण काही फरक झाला नाही. तर तुम्ही आता व्हिडिओ बघितला तर कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ, आणि पुढं असंच कंटिन्यू चांगले व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.